नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक अमोल जालिंदर सायंबर मास्टर माइंड करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन व्यासपीठावरती आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 1 यामधील गणिताच्या स्पष्टीकरणाचा तिसरा भाग पाहणार आहोत। यापूर्वी आपण 2 भाग पाहिले होते। या दोन्ही भागामध्ये आपण 10-10 असे प्रश्नांचे स्पष्टीकरण पाहिलेले आहेत। आजच्या भागामध्ये देखील आपण 81 ते 90 इथपर्यंतच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत। चला तर मग आपल्या या आजच्या लेक्चरला सुरुवात करूया। गौरीचा तिसरा वाढदिवस 21 एप्रिल 2018 रोजी सोमवारी होता, तर तिच्या 11व्या वाढदिवशी कोणता वार येईल? म्हणजे या ठिकाणी दिलेला आहे तिसऱ्या वाढदिवसाचा वार आणि तुम्हाला काढायचा आहे 11व्या वाढदिवसाचा वार। आता बघा, तिसऱ्या वाढदिवसात आणि 11व्या वाढदिवसात फरक किती वर्षांचा आहे? तर पहा, 11 तून 3 गेले, फरक किती वर्षांचा येतोय? 8 वर्षांचा फरक येतोय। म्हणजे आपल्याला 2018च्या पुढे किती वर्ष जावं लागणार आहे? 8 वर्ष जावं लागणार आहे। त्यावेळेस गौरीचा 11वा वाढदिवस येणार आहे। मग आता इथं या ठिकाणी तिसरा वाढदिवस त्याची तारीख काय दिलेली आहे? इथं 21 एप्रिल 2018 दिलेली आहे। आणि त्या दिवशी वार कोणता होता? तर त्या दिवशी वार होता सोमवार। आणि आपल्याला आता 11व्या वाढदिवसाची वार आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे। 11वा वाढदिवस कधी येणार आहे? पहा, मोस्टली तारखा फक्त 29 फेब्रुवारी ही तारीख सोडता सर्व तारखी या दरवर्षी येतात। म्हणजे आता पुढच्या तिचा जो 11वा वाढदिवस येणार आहे, तो 11वा वाढदिवस 8 वर्षांनंतर येणार आहे। का 8 वर्षांनंतर? कारण 3ऱ्या वाढदिवसात आणि 11व्या वाढदिवसात जो फरक आहे तो फरक किती वर्षांचा आहे? 8 वर्षांचा आहे। म्हणून आपण 8 वर्ष पुढे जातोय। मग 2018 मध्ये जर आपण 8 मिळवले तर किती होत आहे? 2026। म्हणजे 21 एप्रिल 2026 ला तिचा या ठिकाणं 11वा वाढदिवस येतोय। कितवा वाढदिवस? हा 11वा वाढदिवस। ओके, या दिवशीचा आपल्याला वार काढायचा। काय करायचंय? या दिवशीचा वार काढायचा। मग आता आपल्याला बघायचंय की 2018 ते 2026 इथपर्यंत वार कितीने पुढे जाईल। मग आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की सर्वसाधारण वर्ष असतं 365 दिवसांचं, म्हणजेच 52 आठवडे आणि 1 दिवसांचं। मग हा 1 दिवस एक्स्ट्रा असल्यामुळे सर्वसाधारण वर्षामध्ये वार 1 ने पुढे जातो। आणि लीप वर्ष हे जे आहे, हे लीप वर्ष 366 दिवसांचं असतं। 366 ला जर आपण 7 ने भागलं तर बाकी येते 2, बरोबर? 52 आठवडे आणि 2 दिवसाचं। म्हणजे लीप वर्षामध्ये नॉर्मल वर्षापेक्षा काय आहे? 1 दिवस हा जास्त आहे। बस इथपर्यंतच प्रश्न आहे। मग आता जर आपण सर्वची सर्व वर्ष हे नॉर्मल वर्ष पकडले तर 8 वर्षामध्ये वार कितीने पुढे जाईल? तर 8 ने पुढे जाईल, सगळेचे सगळे नॉर्मल वर्ष पकडले तर। परंतु लीप वर्षामध्ये काय आहे? 1 दिवस एक्स्ट्रा आहे। मग या दरम्यानचे लीप वर्ष आपण काढू। 2018 हे लीप वर्ष आहे का? नाही। 2000 कधी आहे? 2020 हे एक लीप वर्ष आहे। या ठिकाणी बघा, 2020 हे एक लीप वर्ष आहे आणि 2024 हे 2 लीप वर्ष आहेत। कोणत्या वर्षांच्या दरम्यानचे? 2018 ते 2026 या दरम्यानचे हे 2 वर्ष आहेत। मग ह्या 8 मध्ये आपल्याला हे 2 वर्ष मिळवावं लागतील। वर्ष किती झाले? 10। म्हणजे दिवस कितीने पुढे जाणार आहे? 10 ने। मग या 10 ला जर आपण 7 ने भागलं तर काय होईल? 7 × 7, बाकी उरल 3। म्हणजे वार जो आहे तो 3 दिवस पुढे जाईल। किती दिवस पुढे जाईल? 3 दिवस पुढं। कोण वारपासून 3 दिवस पुढं? तर ह्या सोमवारपासून 3 दिवस पुढं। मग सोमवार नंतर मंगळवार, बुधवार आणि गुरुवार। मग ह्या 21 एप्रिल 2026 ला म्हणजे तिच्या 11व्या वाढदिवशी कोणता वार येईल? तर त्या दिवशी वार येईल गुरुवार। मग आता गुरुवार या ऑप्शनमध्ये कुठं आहे? तर ऑप्शन नंबर 2 मध्ये गुरुवार हे उत्तर आलेलं आहे। यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहूयात। एका गोदामातील 40 पोत्यांचे सरासरी वजन 32 किलोग्रॅम आहे। त्या गोदामात
नंतर समान वजनाची, किती समान वजनाची 2 नवीन पोती ठेवली, तेव्हा पोत्यांच्या वजनाची सरासरी पूर्वीपेक्षा किती किलोने वाढली, तर 0.5 किलोग्रॅमने वाढली. तर नवीन ठेवलेल्या प्रत्येक पोत्याचे वजन किती किलोग्रॅम आहे, प्रत्येक पोत्याचं वजन या ठिकाणी. आता बघा, पूर्वी किती पोते होते, तर 40 पोते होते आणि त्यांचं सरासरी वजन किती होतं, 32 किलोग्रॅम होतं. अगदी आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने जर सोडायचा असला, प्रश्न जर समजला तर सोप्या पद्धतीने पण सुटणार आहे. बघा, 40 पोते पहिले ठेवलेले आहेत, नवीन 2 पोते टाकल्यामुळे सर्वांची सरासरी अर्धा किलोने वाढलेली आहे. म्हणजे किती जणांची सरासरी वाढली, पहिले 40 अधिक हे 2, 42 किलो. म्हणजेच हे जे 42 पोते आहेत या सगळ्यांची सरासरी 0.5 ने या ठिकाणी वाढलेली, बरोबर. मग 42 गुणिले आपण 0.5 केलं, मग 42 गुणिले 0.5 मग किती होणार आहे, 5 दुने 10 0, हातचा आला 1, 5 चोक 20, 20 आणि 1 21, एक घराने दशांश चिन्ह डावीकडे नेलं म्हणजे किती किलोनी वाढली, तर 21 किलोनी वाढली. 2 पोते जे आहेत हे 2 पोते पहिल्या वजनापेक्षा 21 किलोने जास्त आहेत, बरोबर. पण आपल्याला या ठिकाणी विचारलंय प्रत्येक पोत्याचे वजन. मग प्रत्येक पोत्याचं किती, कारण हे समान वजनाचे पोते आहेत. इथं बघा 2 समान वजनाचे पोते आहेत, म्हणून मग जर आपण या 21 ला 2 ने भागलं तर आपल्याला कळतंय 2 10 20, 10 चा भाग गेला पण बाकी किती उरते 1. मग आपल्याला काय करावं लागणार, या ठिकाणी दशांश चिन्हानंतर मग आपण काय केलं, इथे शून्याचा भाग दिला, पुन्हा काय होईल 2 पंचे 10, म्हणजे या ठिकाणी 10.5, 1 मिनिट, हे 10.5 हे प्रत्येक पोत्याचं वजन पहिल्या पोत्यांच्या वजनापेक्षा काय असणार आहे, जास्त असणार आहे. मग पहिल्या पोत्यांचं वजन किती होतं, 32 किलोग्रॅम. मग 32 अधिक 10.5 बरोबर 42.5, म्हणजे ह्या प्रत्येक पोत्याचं वजन किती असलं पाहिजे, तर 42.5 असलं पाहिजे. या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. एका शाळेत सन 2005 मध्ये 1000 विद्यार्थी होते. जर प्रत्येक वर्षी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या 20% वाढत असेल तर सन 2007 मध्ये त्या शाळेत किती विद्यार्थी असतील. 2007 मध्ये प्रत्येक वर्षीची वाढ किती आहे. आता मग शाळेतले पहिले विद्यार्थी काढूत आपण. हे जुने विद्यार्थी किती आहेत, 2005 साली 1000 विद्यार्थी आहेत आणि दरवर्षी वाढ किती टक्क्यानं होतीये, तर 20% या ठिकाणी वाढ होतीये. टक्के म्हणजे माहिती आहे ना, 100 असणारी तुलना, 100ला असणारं प्रमाण. मग आता 20% वाढतंय म्हणजे 100ला 20 वाढतात, 100 मागं 20 म्हणजे किती होईल, 100च्या ऐवजी किती होईल संख्या 120. मग पहिले जे काय असते याच्या 120% होणार आहेत. काय होणार आहेत याच्या, म्हणजे 120%. टक्के म्हणलं की त्याच्या छेदस्थानी 100 असतोच. झाली 120% संख्या झाली, म्हणजे 100चे किती झाले, 120 झाले. बर, हे कधी झाले, हे 2006 साली झाले. कधी झाले, 2006 ची गोष्ट आहे ही. कारण पहिल्या वर्षी, कारण 2005 ला एवढे होते, हे 2005, 2006 ला हे झाले. आपल्याला काढायची गरज नाही कारण ते विचारलेलेच नाही. त्याच्यानंतर पुन्हा गुणिले 2007 साली आपल्याला सांगायचे आहेत. मग पुन्हा आपण किती दरवर्षी वाढ होतीये, 20% वाढ होतीये. म्हणजे पुन्हा सुद्धा झाले 120%, 120/100 बरोबर किती. आता हे 2007 मात्र आपल्याला सांगायचे, 2007 मध्ये किती विद्यार्थी असतील ते. मग आता काटछाट या ठिकाणी करू शकतो आपण, बरोबर. इथला 1 0 गेला, 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 इथला 1 0 गेला. इथं किती राहिले, 10 आणि इथं राहिले 12. आता 12चा वर्ग तर सगळ्यांच्या पाठी. 12 गुणिले 12 किती होतात, 144. आणि त्याला जर 10 ने गुणलं तर इथला 1 0 याच्या पुढं लावा लागतो. म्हणजेच काय उत्तर आलं, 1440 एवढी विद्यार्थ्यांची संख्या होईल. म्हणजे 1040 या ठिकाणी हे उत्तर बरोबर आलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे. काय, एका क्रिकेट सामन्यात
पहिल्या 4 खेळाडूंच्या धावांची सरासरी 66 असून उरलेल्या 7 खेळाडूंच्या धावांची सरासरी 22 आहे, तर संपूर्ण संघाच्या धावाची सरासरी किती? आता बघा इथं खेळाडू दिलेले आहेत बघा, मग हे पूर्वीचे खेळाडू किती दिलेले आहेत? खेळाडू हे किती येतं? हे 4 खेळाडू आहेत. मग ह्या 4 खेळाडूंची या ठिकाणी पुन्हा सरासरी दिलेली पहा. 4 खेळाडूंची सरासरी किती दिलेली आहे? 66. मग सरासरी, या सरासरीला एकूण संख्या, एकूण खेळाडू आहेत, हे एकूण खेळाडू किती आहेत? हे 4 येतं. मग ह्या पहिल्या एकूण खेळाडूंनी जर गुणलं तर काय होत असतं? यांचा जर गुणाकार केला तर तुम्हाला काय मिळत असते? एकूण धावांची संख्या मिळणार आहे. एकूण धावा किती? मग आता यांनी या 66च्या सरासरीने किती काढलेले आहेत? 4 खेळाडूंनी धावा काढल्यात. मग टोटल धावा किती होतील? यांचा गुणाकार करावा लागणार आहे. मग 4 सक 24 4, आजचे उरले 2, पुन्हा 4 सक 24, 24 आणि 2 26. म्हणजे या ठिकाणी या 4 खेळाडूंनी धावा किती काढल्या? टोटल 264 एवढ्या धावा काढल्या. बर, पुढच्या 7 खेळाडूंनी, आता किती पुढचे 7? मग हे 7 खेळाडूंनी यांनी या ठिकाणी किती धावा काढल्या? तर 22च्या सरासरीने धावा काढल्या. मग यांनी एकूण धावा किती काढल्या? यांचा गुणाकार करावा लागेल. मग 7 दुने 1400, 4 हातचा उरला 1, पुन्हा 7 दुने 14, 14 आणि 1 15. यांनी मिळून किती काढल्या? 54 धावा काढल्या. आता एकूण धावा किती झाल्या हे एकूण बघा. खेळाडू झाले 11, बरोबर आहेत ना? एकूण धावा किती झाल्या यांची बेरीज करावं लागेल. 4 आणि 4 8, 6 आणि 5 1100, 1 हातचा आला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 2 4. म्हणजे या ठिकाणी 418 धावा ह्या सर्व खेळाडूंनी मिळून काढलेल्या आहेत. मग आपल्याला विचारलंय काय? तर संघाची एकूण धावांची सरासरी किती? म्हणजे आपल्याला या ठिकाणी ही सरासरी माहित नाही, ही सरासरी आपल्याला इथली संख्या काढायची, ही x ची किंमत या ठिकाणी काढायची. मग काय करावं लागणार आहे? इकडचे जे गुणिले 11 आहेत हे इकडे आल्यावर काय होणार आहे? बरोबर चिन्हाच्या इथं याला गुणिले होते, इकडे आल्यावर काय होणार आहेत? ते भागिले होणार आहेत. म्हणजे हे 11 आपल्याला कुठं घ्यायचे आहेत? इथं. आणि ही क्रिया करायची आहे. मग 11 1 11, इथं गेला भागनिशेष. पुन्हा 11 त्रिक 33, किती गेला? 11 त्रिक 33. उरले किती? मग उरले 8. मग 11 8 88. या ठिकाणी उत्तर किती आलं? 38. म्हणजे सरासरी या 11 खेळाडूंची सरासरी किती आहे? या ठिकाणी 38 आहे. या 38 हे उत्तर बरोबर आले. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे. 85 नंबरचा प्रश्न आहे. 75 रुपये रकमेचे 3 महिन्याचे दर साल दर %8 दराने किती रुपये सरळ व्याज होईल? सरळ व्याज विचारलेलं आहे पहा. आता बघा, व्याजाचा दर या ठिकाणी किती आहे? 6 ते 8%. म्हणजे प्रत्येक 100 रुपयाला 8 रुपये व्याज मिळते. कालावधी किती महिन्यांचा आहे? तर 3 महिन्यांचा आहे. दर हा जो असतो हा दर साल दर % दिलेला दर असतो. आणि या ठिकाणी आपल्याला विचारले कशामध्ये? महिन्यामध्ये. आणि रक्कम काय आहे? ती मुद्दल काय आहे? तर मुद्दल आहे 75. पहा, मुद्दल झालं, काळ झाला आणि दर झालं, हे तीनही एकमेकाच्या व्यस्त प्रमाणात बदलत असतं. म्हणजे जर तुमचं सरळ व्याज फिक्स असेल तर मुद्दल जर वाढली तर तुम्हाला मुदत कमी करावा लागेल किंवा दर कमी करावा लागेल, कारण हे व्यस्त प्रमाणामध्ये एकमेकाच्या बदलतं. आणि हे एकमेकाच्या व्यस्त प्रमाणामध्ये बदलत असल्यामुळे हे काय करावं लागतं? हे व्यस्त चलनात मांडावं लागतं. व्यस्त चलनामध्ये काय स्थिर असतो? तर गुणाकार स्थिर असतो. म्हणून आपण मग सरळ व्याज बरोबर काय करतो? याची मांडणी ही व्यस्त चलनामध्ये करतो. मग मुद्दल किती आहे? या ठिकाणी मुद्दल आहे 75 रुपये गुणिले मुदत, कारण हे व्यस्त प्रमाणात बदलते म्हणून गुणिले लिहावं लागेल. आता मुदत आहे 3 महिने, परंतु हे व्याजाचा जो दर असतो तो दर साल असतो. मग एका वर्षासाठी तुम्हाला काढायचंय. मग 1 वर्ष म्हणजेच काय? याचं जर वर्षात रूपांतर केलं तर वर्षात किती वर्ष सांगता येईल आपल्याला? 3/12 वर्ष. 3/12 वर्ष म्हणजे 12 वर्षापैकी 3 भाग.
म्हणजे वर्षामध्ये सांगायचं तर मग आपण काय म्हणणार 3/12 वर्ष गुणिले किती टक्के व्याजाचा दर, दर साल दर शेकडा आहे, म्हणजे 100 रुपयाला किती रुपये 8, म्हणजे 8% आहे. मग जर टक्के हा सिम्बॉल असेल तर काय करावं लागतं आपल्याला, छेद 100 घ्यावे लागतात. मग या अशा पद्धतीने आपलं हे मांडणी झाली. आता काय करायचं आहे आपल्याला, क्रिया करून घ्यायच्या. मग घ्या क्रिया करून. काय इथं बघा 25 चोक 100, 25 त्रिक 75 बरोबर. 3 एक 3, 3 चोक 12, 4 एक 4, 4 दुने 8. आता काय आहे का या ठिकाणी आहे अजून बे एक बे, बे दुने 4. आता बघा सगळं काटछाटमध्ये गेलं. इथं या ठिकाणी 3 राहिलाय आणि इथं या ठिकाणी 2 राहिलाय. म्हणजे आपल्याला काय करायचंय 3/2 ही क्रिया करायची. मग आता 3ला जर 2ने भागलं, बे एक बे, उरला किती 1, 1ला भाग जातो का नाही, दिलं दशांश चिन्ह, म्हणजे या ठिकाणी आपण 0चा भाग देतोय, इथं दशांश चिन्ह लिहावं लागतं. मग आता बे 5/10 म्हणजे या ठिकाणी उत्तर किती आलं तर 1.5 आलं. या ठिकाणी 1.5 हे आलेलं उत्तर आहे. त्यानंतर तुम्हाला पुढच्या प्रश्नाकडे जायचंय. एका शंकूचे घनफळ 48 पाय आहे. त्याच्या तळाची त्रिज्या 4 सेंटीमीटर असल्यास त्या शंकूची उंची किती. आता सगळ्यात पहिल्यांदा शंकू म्हणजे काय हे थोडंसं समजून घ्या. ही एक भौमितिक आकृती आहे. आता शंकू कसा तयार होतो तर पहा, तुम्हाला त्याच्या आधी थोडीशी वृत्तचिती समजून घ्यावं लागेल. आणि ही वृत्तचिती समजून घेण्याआधी सगळ्यात पहिल्यांदा काय समजून घ्यावं लागेल, वर्तुळ समजून घ्यावं लागेल. आता पहा हे जे वर्तुळ आहे, वर्तुळ गोल आहे बरोबर. मग आता या ठिकाणी मी वृत्तचिती काढतोय म्हणून मी या ठिकाणी असं काढलंय. तुम्हाला दिसताना एका बाजूने पाहतायत हे वर्तुळ, तुम्ही सपाट पृष्ठभागावर पाहत नाहीत. ही 3D इमेज आहे. म्हणजे ही काय आहे, वृत्तचिती आहे. सिलेंडर काय, सिलेंड्रिकल शेप आहे. याच्या तळाशी काय आहे, वर्तुळ आहे. मग वर्तुळाला काय असतो, रेडियस असतो, केंद्रबिंदू असतो. हे झाली त्रिज्या बरोबर. आणि या ठिकाणी त्रिज्या पण दिलेली. त्रिज्या किती आहे तर या ठिकाणी त्रिज्या आहे 4 सेंटीमीटर. म्हणजे याची त्रिज्या दिलेली तुम्हाला 4 सेंटीमीटर आहे. मग हे आता या वर्तुळाचं क्षेत्रफळ आपण काढू शकतो त्रिज्या माहीत असताना. मग एवढंच क्षेत्र हे अवकाशामध्ये सुद्धा व्यापलेलं आहे. कुठं सरळ उंच असं व्यापलेलं आहे. म्हणजे याच्यात याला मग काय विचारात घेणं गरजेचं आहे, इथं हाईट विचारात घेणं गरजेचं आहे. ही सरळ असणारी काय हाईट आहे. म्हणजे याचा सेंटर जर आपण इथं काढला तर या ठिकाणी हे काय असणार आहे, त्याची हाईट असणार आहे. मग ही झाली वृत्तचिती. मग आता बघा वर्तुळाचं क्षेत्रफळ, वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचं क्षेत्रफळ काय होतं, पाय r वर्ग. मग आता या वृत्तचितीचं क्षेत्रफळ काय असेल, एवढं क्षेत्र व्यापलेलं आहे वृत्तचितीने, पण ते पण काय आहे, पण अवकाशातलं सुद्धा अंतर सरळ उंच असं व्यापलेलं आहे. म्हणून याला आपल्याला कशाने गुणावं लागेल, हाईटने गुणावं लागेल. म्हणजे वृत्तचितीचं स्वच्छ. आता जर या वर्तुळाच्या ऐवजी वृत्तचितीचं क्षेत्रफळ जर पाहिलं आपण, वृत्तचितीचे, तर वृत्तचितीचं क्षेत्रफळ काय येईल, पाय r वर्ग h. मग आता आपल्याला शंकू ही जी आकृती असती, शंकू ही आकृती कशी असती तर बघा, शंकू म्हणजे काय तर इथून असा हा असलेला भाग. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कोणता भाग या ठिकाणी खोडून टाकावा लागणार आहे तर हा भाग. म्हणजे हा जो भाग आहे हा भाग तुमचा कट होतोय, इकडचा भाग. आणि हा खाली वर्तुळ राहतंय. म्हणजे जर आपण इथं पाहिलं तर हा वृत्तचितीचा असणारा कोणता भाग आहे, इथं जर आपण बघितलं वृत्तचिती 2 भाग होती. वृत्तचितीचा हा 1/3 भाग आहे. किती, 1/3 भाग आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला शंकूचं जे क्षेत्रफळ आहे, शंकूचं आता क्षेत्रफळ म्हणता येईल का, आता काय म्हणावं लागेल, त्याने अवकाशातलं अंतर व्यापलेलं आहे. म्हणजे 3D इमेज आहे म्हणून याला आपण घनफळ म्हणता येईल. मग या शंकूचे घनफळ बरोबर सूत्र काय येईल मग 1/3. आणि हे सूत्र आहे कुणाचं, वृत्तचितीचं. मग 1/3 गुणिले
1/3 गुणिले पाय आर वर्ग एच हे झालं या ठिकाणी याचं सूत्र. मग आता या सूत्रामध्ये आपल्याला किमती टाकायच्या आहेत. हे सूत्र का तयार झालं हे आपण पाहिलं. मग आता इथं या ठिकाणी घनफळ सुद्धा दिलेलं आहे. घनफळ किती आहे? 48H. ही आकृती मी पुसली तरी चालेल. आता तुम्हाला आकृती तर समजलेली आहे. ओके. मग 48H ते 48 पाय. 48 पाय, पायची किंमत किती असते? 48 गुणिले पायची किंमत असते 22/7. हे घनफळ ऑलरेडी याचं दिलेलं आहे. या शंकूच्या घनफळाच्या सूत्रामध्ये आपण किमती टाकत आहेत पहा. मग आता हे झालं घनफळ, आपण शंकूचं लिहिलं. आता काय लिहायचं आहे आपल्याला? तर 1/3 गुणिले पाय आर वर्ग एच हे लिहायचं आहे आता. मग आता हे इथं पुसावं लागणार आहे आपल्याला. हे सूत्र तुम्हाला या ठिकाणी दिसण्यासाठी तरी पण. मग 1/3 गुणिले पायची किंमत किती आहे? 22/7 गुणिले बरोबर आर वर्ग, त्रिज्या किती या ठिकाणी? 4 गुणिले 4 आणि उंची मात्र या ठिकाणी दिलेली नाही. ही उंची काढायची आहे म्हणून आपण गुणिले या ठिकाणी काय घेऊ? उंची म्हणजे हाईट. बरोबर. आता इथं आपल्याला काढायची आहे उंची आणि एवढं जो पार्ट आहे हा पार्ट या ठिकाणी हा ह्या उंचीच्या बाजूला आहे. जर उंचीची किंमत काढायची तर हे काय करावं लागेल तुम्हाला? बरोबर चिन्हाच्या पलीकडे न्यावं लागेल. मग हे जर बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेलं तर संख्या काय लिहिल्या जातील? 48 गुणिले 22/7 गुणिले, आता बघा इकडचा 1/3 जर पलीकडे गेला तर काय होईल? 3/1 हे झालं. त्याच्यानंतर आता हा 22/7 तुम्हाला पलीकडे नेला तर काय लिहावं लागेल? 7/22. बरोबर. याचा विषय संपला. आता काय राहिले? पुन्हा 4 गुणिले 4. आता या 4च्या छेदस्थानी काय नव्हतं म्हणजे काय होतं? 1 होता. मग इकडे लिहिताना काय लिहावं लागेल? 1/4 गुणिले 1/4. आणि आता इकडे काय राहिलं? ही उंची. या उंचीची किंमत आपल्याला काढायची. मग आता आपल्याला काटछाट या ठिकाणी करता येऊ शकते. बघा हा इथला 7 गेला, इथला 7 गेला. 7×1 7, 7×1 7 संपला. 22×1 22, 22×1 संपले. बरोबर. या ठिकाणी बघा आता 4×1 4, 4×1 4 आणि 4×2 8 किती आले? इथं 12. बर. पुन्हा आता या 4ने भागलं. 4×1 4, 4×3 12. आता या ठिकाणी राहिलंय काय? इथं बघा सगळं काटछाट मध्ये गेलं. राहिलंय काय? इथं 1 3 राहिलाय आणि इथं 1 3 राहिलाय. दोन्ही अंशस्थानी आहेत, त्यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. मग 3 गुणिले 3, 3×3 9. या ठिकाणी 9 हे उत्तर आलेलं आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2 9 हे या ठिकाणी उत्तर होतं. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. 21 खेळाडूंना खेळाचा गणवेश घालून खेळायला सांगितले. किती खेळाडूंना? 21 खेळाडूंना. त्यापैकी 13 जणांनी गणवेशाचा फक्त काय घातला? शर्ट घातला. गणवेशाचा शर्ट किती जणांनी घातला? 13 जणांनी. टोटल खेळाडू किती होते? 21 खेळाडू होते. म्हणजे आपल्याला बघा उदाहरणात काय दिलेले आहे काय करायचं हे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा समजलं पाहिजे. तर नाही तर बरेचशी कॅटेगरी अशी आहे की सूत्र पाठ करून कधीच गणित येत नसतं मित्रांनो. कन्सेप्ट जर समजून घेतली तर गणित आपण अगदी इझिली मांडू शकतो. मग या ठिकाणी बघा 21 खेळाडू आहेत, त्यातल्या 13 जणांनी फक्त शर्ट घातलं आणि 15 जणांनी फक्त पॅन्ट घातली. त्यांना संपूर्ण गणवेश घालायला सांगितलं होतं पण त्यांनी तसं नाही केलं. जर एकाने गणवेशाचा शर्ट किंवा पॅन्ट घातली होती तर पूर्ण गणवेशात असलेले खेळाडू किती? मग संपूर्ण किट करून आलेले म्हणजे ज्यांनी पॅन्ट पण घातली आणि शर्ट पण घातला असे किती लोक होते? किती मुलं होते? आता बघा तुम्हाला काय करायचं याच्यासाठी मी तुम्हाला वेन आकृतीत थोडंसं समजून सांगतो. बघा म्हणजे या ठिकाणी आता याच्यामध्ये मी जे घेतो हे कोणते घेतो? शर्ट घातलेले. याच्यामध्ये घेतो हे कोणते येतं? शर्ट घातलेले. शर्ट घातलेले टोटल किती येतं? शर्ट घातलेले टोटल आहेत 13. म्हणजे हे 13 याच्यामध्ये आहेत असं समजा. आणि दुसरं म्हणजे काय येतं? पॅन्ट घातलेले. हे पॅन्ट घातलेले किती येतं? 15. आता बघा शर्ट घातलेले 13 आणि पॅन्ट घातलेले 15
यांची जर बेरीज केली तर बघा 5 आणि 3 8 आणि 1 आणि 1 2 टोटल किती होते 28. मग 28 जण आहेत का ते नाही, ते किती जण आहेत ते 21च जण आहेत. म्हणजे यांच्यातले काही जे मुलं आहेत या काही मुलांनी पॅन्ट पण घातली आणि शर्ट पण घातली. म्हणजे यांनी शर्ट घातलेले जर मोजले तर शर्ट घातलेले आहेत 13 आणि पॅन्ट घातलेले मोजले तर पॅन्ट घातलेले आहेत 15. पण काही जे आहेत त्यांनी पॅन्ट पण घातली आणि शर्ट पण घातली असे आहेत. असे किती जण असते या 28 मधून 21 गेले, असे किती जण असणार आहेत तर 7 जण असणार आहेत. असे 7 जण असणार आहेत. म्हणजे इथं बघा तुम्हाला या आकृती मी याच्यासाठीच काढली की बघा टोटल या शर्ट घालणाऱ्यामध्ये किती आहेत, टोटल 13 जण आहेत. पण त्याच्यापैकी हे 7 आहेत, हे 7 हे कॉमन आहेत, हे शर्ट घालणाऱ्यात आलेले आहेत. मग आता बघा शर्ट घालणाऱ्यामधले 13तले 7 गेले, मग इकडे किती राहिले, निव्वळ शर्ट घालणारे 6 जण राहिले. आणि हे ज्यांनी पॅन्ट पण घातली असे 7 जण आहेत. आता टोटल पॅन्ट घालणारे टोटल मोजले तर किती येतं 15 येतं. त्यातले 7 जणांनी काय घातले, शर्ट पण घातले, मग फक्त किती जण राहिले, हे 8 जण राहिले. मग आता बघा तुम्हाला सगळ्यांची टोटल लागन. या ठिकाणी हे 6 जण आहेत, हे निव्वळ शर्ट घातलेले, हे 7 जण हे ज्यांनी पॅन्ट पण घातली आणि शर्ट पण घातला, आणि हे 8 जण आहेत की ज्यांनी फक्त काय घातली, पॅन्ट घातली. या सगळ्यांची बेरीज जर केली तर यांची बेरीज किती येते 21. मग अशा पद्धतीने आपल्याला तर उत्तर इथंच मिळालं होतं. पण हे मी तुम्हाला का समजावून सांगितलं की बऱ्याच वेळेला परीक्षेत अशा प्रकारचे प्रश्न पडलेले आहेत आणि हे काढण्यासाठी तुम्हाला ही वेन आकृती समजणं देखील गरजेचं आहे. म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला हे वेन आकृतीमध्ये दाखवलं. म्हणजे या ठिकाणी उत्तर आलं होतं 7. हे 7 आपण उत्तर या ठिकाणी काढलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. एका पुलाच्या बांधकामासाठी 6400 मजूर लावले. दरवर्षी 25% मजुरांची कपात केल्यास काय होतंय, 2 वर्षानंतर कामावर किती मजूर राहतील हे काढायचं. दरवर्षी मजुरांमध्ये कपात किती करण्यात येते तर 25% करण्यात येते, हे लक्षात ठेवा. मग टोटल आधी बघा सुरुवातीला असणारे जे मजूर आहे या मजुरांची संख्या किती आहे तर 6400 संख्या. मग ही पूर्वीची संख्या. आता पहिल्या वर्षी काय झाली, 25% कपात झाली. म्हणजे 100 जर मजूर असतील तर 100तले 25 मजूर कमी केले. मग 100तले जर 25 मजूर कमी केले तर शिल्लक किती राहणार आहेत मजूर 75. म्हणजे 75% हे जे काही संख्या आहे 100ला 75, याप्रमाणे आपण हे 6400 काढणार आहेत. मग हे 75% आपण लिहितो कसे, हे असे, आणि हे टक्के सिम्बॉल दिसला की त्याच्या छेदस्थानी 100 लिहायचे, हे ध्यानात ठेवा. गुणिले आता ती जी काही संख्या होईल त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी पुन्हा 25% कपात करण्यात येणारे जी संख्या होईल ही काढायची गरज नाही, आपल्याला ही विचारलीच नाही. मग जी काही संख्या होईल त्याच्या पुन्हा 75%, पुन्हा 25% कपात करणार आहेत ना, 75% संख्या होणार आहे. मग ही संख्या किती, मग हे 2 वर्षानंतर कामावर किती मजूर राहतील हे काढायचंय तुम्हाला. मग आता आपण काढू शकतो. मग या ठिकाणी काटछाट करा. बघा 25 त्रिक 75, 25 चौक 100, 25 त्रिक 75, 25 चौक 100. आता जातोय का भाग, या 4 ने या 64ला देऊ. 4 1 4, 4 1 4, उरले 2, 4 सक 24 आणि हे 2 शून्य किती आले 1600. पुन्हा आता ह्या 4 ने भागायचे. 4 1 4 आणि 4 चौक 16 आणि हे 2 शून्य किती झाले 400, बरोबर. मग 3 त्रिक 9 आणि 9 चौक 36, म्हणजे या ठिकाणी 36 आणि हे त्याच्यावरचे 2 शून्य, म्हणजे या ठिकाणी मजुरांची संख्या 2 वर्षानंतर किती राहील तर 2 वर्षानंतर राहील किती 3600, म्हणजे 3600. हे या ठिकाणी आलेलं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहायचा आहे. याच्यामध्ये बघा 6 मीटर लांब, 3 मीटर रुंद आणि 2.5 मीटर उंचीच्या पाण्याच्या टाकीत, म्हणजे ही टाकी जी आहे कशा आकाराची आहे, इष्टिकाची ती आकाराची टाकी आहे, क्युबॉइड आकाराची ही असणारी टाकी आहे. मग आता बघा ही टाकी, या ठिकाणी जरा तुम्हाला ही 3D इमेज सांगायची झालं,
तर अशा पद्धतीने पहा हे अशी असणारी टाकी आहे. या टाकीची या ठिकाणी लांबी, रुंदी, उंची या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. मग आता मला सांगा की पाण्याची टाकी जर समजा 1 बाय 1 बाय 1 मीटरची असेल, म्हणजे 1 मीटर लांबी, 1 मीटर रुंदी, 1 मीटर उंची, असं जर असेल तर त्यामध्ये किती पाणी बसतं? तर आता बघा, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, आता 1 मीटर जर घेतलं तर या तिन्हींचा गुणाकार किती येईन? 1 घनमीटर येईन. काय येईन? 1 घनमीटर. तर एका घनमीटरमध्ये किती पाणी बसत असतं? तर जेवढे काय घनमीटर होतील त्याला 1000ने गुणायचं, तेवढं पाणी बसत असतं. मग आता 1 घनमीटरमध्ये किती पाणी बसत असेल तर त्याला आपण 1000ने गुणलं तर मग कळतंय आपल्याला किती पाणी बसत असेल. 1000 लिटर पाणी बसत असेल. मग इथं जर मी समजा सांगितलं की 2 मीटरची टाकी आहे, मग 2 मीटर रुंदी, 2 मीटर लांबी, 2 मीटर उंची, तर यांचा गुणाकार काय होईल? 2 दुने 4, 4 दुने 8, 8 घनसेमी. 8 काय? घनसेमी. या ठिकाणी घनसेमी असं पण लिहिलं जातं, सेमी. ती आपलं घन मीटर जर असेल तर मीटर, घनसेमी असलं तर सेमी, त्याला तिसरा घात. मग याला तुम्ही जर मीटरने कितीने गुणलं? 1000ने गुणलं तर तुम्हाला काय निघते? लिटरचं प्रमाण निघतं. मग 8 घन मीटरमध्ये किती पाणी मावेल? तर किती पाणी मावेल त्याला 1000ने गुणलं तर 8000 लिटर पाणी मावेल. मग इथं या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे काय? तर तुम्हाला या तिन्हींचा गुणाकार करायचा आहे आणि हा गुणाकार करून मग जेवढं काय घनमीटर येईल त्या घनमीटरला तुम्हाला कशाने गुणायचं आहे? तर 1000ने गुणायचं आहे. मग आता करा बरं गुणाकार. काय काय आहे? 6 गुणिले 3 गुणिले 2.5. मग बघा 6 त्रिक 18, मग 18 पंचे 18 पंचे 90 0, हातचे आले 9. पुन्हा 18 दुने 36, 36 अधिक 9 बरोबर 45. 1 घराने दशांश चिन्ह, कारण इथं 2.5 इथं दशांश चिन्ह, 1 घराने दशांश चिन्ह इकडे घेतलं तर किती येतंय? 45 घनमीटर. मग या 45 घनमीटरमध्ये किती पाणी मावेल? तर पाण्याचं लिटरमध्ये प्रमाण काढण्यात असताना आपल्याला काय करावं लागतं? त्याला 1000ने गुणावं लागतं. मग किती पाणी मावेल? तर 45,000 लिटर पाणी मावेल. मग 45,000 लिटर हा ऑप्शन नंबर 1 मध्ये या ठिकाणी असणारं उत्तर आहे. अशा पद्धतीने आपलं उत्तर आलं. त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे काय? 435 या संख्येचे मूळ अवयव पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे आहेत? आता 435 चे मूळ अवयव, मूळ संख्या तर कळता येत ना. मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्यांना 1 ने आणि त्याच संख्येने भाग जातो. मग अशा मूळ संख्ये, मग असे मूळ अवयव काढायचे. मग आता मूळ अवयव बघा बरं, 2 ही मूळ संख्या आहे म्हणजे 2 बघा 2 आहेत का याच्यात? नाही, 2 ने भाग जातच नाही. 2 ने नंतर 3 ने जातोय का? 3 ची कसोटी काय सांगते? दिलेल्या संख्येच्या बेरजेला. मग आता या दिलेल्या संख्यांची बेरीज 4 आणि 3 7, 7 आणि 5 12. या 12ला 3 ने भाग जातोय ना? जातोय. म्हणजे मग या संपूर्ण संख्येला काय होणार आहे? 3 ने भाग जाणार आहे. म्हणजे या संख्येला 3 ने भाग जातो. 3 हा याचा अवयव मिळाला आपल्याला, बरोबर. त्याचप्रमाणे अजून बघितल्याच्या नंतर तुम्हाला काय दिसतंय बरं? अजून याला भाग कशाने जाणार आहे? 5 ने पण भाग जाणार आहे. 5 ही मूळ संख्या आहे ना? आहे. म्हणजे या संख्येला 5 ने पण भाग जाणार आहे. ओके. म्हणजे 3 5 15, 15 ही मूळ संख्या नाही, पण आपल्याला ती अजून कोणत्या संख्येने भाग का जातो हे काढण्यासाठी हे 15 उपयोगी येणार आहेत. म्हणजे जर मग आपण या 435ला जर या 15 ने भागलं तर अजून एक याचा अवयव निघणार आहे. हे 15 कसे आले? तर हे 3 गुणिले 5, 3 5 15, म्हणजे 15 ची कसोटी या ठिकाणी. मग आता 15 ने भागू बरं याला. बघ 15 दुने 30, उरले किती? 13. हे 13 आणि हा 5 इथं लिहिला तर 135. 15 9 135. म्हणजे या ठिकाणी 15 ने जर या संख्येला भागलं तर भागाकार किती होतं? 29. म्हणजे या ठिकाणी हा 29 सुद्धा काय आहे? त्याचा मूळ अवयव आहे. मग जर तुम्ही आता ही संख्या कशी बनली याचे जर मूळ अवयव लिहायचे झालं तर कसे लिहिणार तुम्ही? 3 5 15 आणि 15 गुणिले 29 बरोबर किती होतंय? 435 होतंय. म्हणजे या 435 चे हे असणारे मूळ अवयव आहे.
आता या मूळ अवयवांबद्दल इथं या ठिकाणी ऑप्शनमध्ये स्टेटमेंट दिलेले आहेत. ते स्टेटमेंट कोणतं बरोबर आहे ते आपल्याला पाहायचंय. सर्वची सर्व विषम संख्या आहेत. या ठिकाणी बघा बरं, सर्व विषम संख्या आहेत का नाही. या ठिकाणी 1 नंबरचं असणारं उत्तर हे बरोबर आहे. पण पुढचे पण आहेत का बघा बरं. त्यात 2 विषम संख्या आणि 1 समसंख्या आहे. नाही, चूक. तिन्ही विषम आहेत. सर्व समसंख्या आहेत. सर्व सम आहेत का नाही, हे सुद्धा चूकच आहे. 1 विषम संख्या आणि 2 समसंख्या, म्हणजे या ठिकाणी पहिलंच आपलं असणार हे उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण TET संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 1 याच्यामध्ये पहिल्या पेपरवर आधारित असणारी ही प्रश्नपत्रिका होती आणि याच्यामध्ये असणारे हे गणिताचे प्रश्न होते. हे प्रश्न, या प्रश्नांचं एक्सप्लेनेशन देत असताना, स्पष्टीकरण देत असताना मी जवळजवळ त्या घटकाचे तुमचे सर्व प्रकारचे, म्हणजे त्या घटकासंबंधी असणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मी पूर्णतः क्लिअर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. यानंतर देखील आमच्या अशाच स्वरूपाच्या टेस्ट आमच्या ॲपवरती असणार आहेत आणि आपण जर प्रश्न पाहिले तर हे सगळे प्रश्न आहेत ते परीक्षाभिमुख आहेत. आपण जर पाठीमागच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर आपल्याला जाणवेल की अशा प्रकारचे प्रश्न हे आलेले आहेत आणि तशाच प्रकारच्या प्रश्नांचा या प्रश्नपत्रिकेमध्ये आम्ही समावेश केला होता. आपल्याला अशा टेस्ट पाहण्यासाठी आमच्या ॲपला इन्स्टॉल करा आणि ॲपवरून आपण स्टोअरमधून हा प्रश्नपत्रिकेचा कोर्स आपण विकत घेऊ शकता. आज आपण आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूयात. धन्यवाद.